90% आयांना बालाची ही गोष्ट माहीतच नसते. सांगते तर आज मी रोजच्या पेक्षा आज लवकरच उठले. थंडी इतकी आहे की चुलीशी बसूनच राहावं. पाणी तापलंय तर अंघोळ सुद्धा करून घेतली. आणि थंडीमध्ये अंघोळ करण्याची मजाच काय वेगळी असते ना. अंघोळ झाल्यावर चहा पिण्याची सवयच झाली आहे आणि आता थंडीमुळे चहा सगळ्यांचा फेवरेटच असतो. एकीकडे चहा ठेवला होता आणि दुसरीकडे आमटीला फोडणी देण्याची तयारी चालली आहे. दिली बाबा एकदाशी फोडणी. सकाळी चहा पिल्यावर अंगातली थंडीशी थोडी कमी होते. मी सध्या कालवण हळदीचंच खात आहे. बालाला फीडिंग करायची असते ना, नाहीतर बालाला त्रास होऊ शकतो. दुधातला चहा खूप शिजवला ना की त्याची चव आणखीन वाढते. चहा पिणारच होतो तेव्हा चिवताई उठली. खूपच रडत होती. पप्पा एवढं चांगलं गाणं म्हणत होते तरी पण गप्प नव्हती राहत. मग तिला दूध पाजलं तेव्हा कुठे गप्प राहिली. तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली की ती एवढी रडली तरी तिच्या डोळ्यातून एकही अश्रू नाही. त्याला कारण आहे. बाल जन्माला येतं तेव्हा अश्रुग्रंथी पूर्ण विकसित झालेले नसतात, म्हणून ते रडतं, आवाज येतं, पण डोळ्यातून पाणी दिसत नाही. साधारण 2 ते 4 महिन्यानंतर त्यांचे अश्रू दिसून येतात. तिला झोपवलं तेव्हा आम्ही कुठे चहा पिला. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नेक्स्ट व्लॉग मध्ये.